स्क्रीनवर वेल डिफाईन्ड, क्लिअर, स्टेडी, सस्टेन्ड इंटरफेरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटची गरज असते. हे तर आपल्याला माहितीच झालं. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण हे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट एका प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचा वापर करून तयार केले होते. म्हणजे आपण 2 स्लिट्स वापरल्या होत्या की ज्या स्लिट्सवर येणाऱ्या एमिट होणाऱ्या वेव्स ह्या एका प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून एमिट होणाऱ्या होत्या, की ज्यामुळं त्या 2 स्लिट्समधून बाहेर पडणाऱ्या वेव्ह ह्या एकसारख्या फेजमध्ये आल्या किंवा त्यांचा फेज डिफरन्स कॉन्स्टंट झाला आणि आपल्याला स्क्रीनवर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळाला. म्हणजे एका प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचं कन्व्हर्जन आपण 2 कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटमध्ये केलं ज्यावेळेस आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंट केला. आता या 2 सोर्सेसमधला कोहेरन्स आपल्याला इतरही अनेक पद्धतीने मिळवता येतो. त्यापैकी लॉइड्स मिरर आणि बायप्रिझम ह्या 2 वस्तूंचं लॉइड्स मिरर आणि बायप्रिझम या 2 वस्तूंचा वापर करून कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट कसे मिळवता येतात ते आज आपण पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बोलूयात लॉइड्स मिररबद्दल. बघा बोर्डवर जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला ती लॉइड्स मिररची आहे. इथं फक्त एकच रिअल सोर्स ऑफ लाईट आपण वापरलेला आहे की जो तुम्हाला इथं दिसतोय. बघा इथं हा रिअल सोर्स ऑफ लाईट आहे. या रिअल सोर्स ऑफ लाईटच्या समोर ही दिसतीये स्क्रीन की जिथं तुम्हाला अल्टरनेट डार्क अँड ब्राईट पॉईंटने तयार झालेला इंटरफेरन्स पॅटर्न दिसेल. इथं एका प्लेन मिररची अरेंजमेंट केलेली आहे की ज्याला आपण लॉइड मिरर म्हणणार आहोत. मग बघा काय करायचं होतं, रिअल सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्स सरळ इथं या स्क्रीनवरती कोइन्साइड झाल्या. ठीक आहे. रिअल सोर्स ऑफ लाईटपासून एक दुसरा रे ऑफ लाईट निघाला, तो ह्या स्क्रीनवर इथं डिरेक्टली जाऊन कोइन्साइड झाला. तिसरा रे ऑफ लाईट निघाला, तो सुद्धा स्क्रीनवरती डिरेक्टली जाऊन कोइन्साइड झाला. पण आता ह्या चौथ्या रेच्या बाबतीत मात्र तसं होत नाही आहे. बघा या रिअल सोर्सपासून निघणारा हा चौथा रे ऑफ लाईट सर्वात पहिल्यांदा इथं ह्या प्लेन मिररवर या पॉईंटपाशी येऊन कोइन्साइड झाला आणि नंतर तो रिफ्लेक्ट झाला. आणि ज्या वेळेस तो रिफ्लेक्ट होतोय त्यावेळेस तो कुठं जाऊन पोहोचला तर स्क्रीनवरती. म्हणजे सोर्सपासून बाहेर पडणारा हा 4 नंबरचा रे ऑफ लाईट डिरेक्टली स्क्रीनवरती गेला नाही, तो आफ्टर रिफ्लेक्शन कुठं जाऊन पोहोचला होता तर स्क्रीनवरती जाऊन पोहोचला होता. आता ह्या 5व्या रे ऑफ लाईटचं निरीक्षण केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल. तो आधी बघा कुठं येऊन कोइन्साइड झाला आहे तर ह्या लॉइड्स मिररवरती तो कोइन्साइड होतोय आणि तिथून नंतर तो कुठं रिफ्लेक्ट होतोय तर स्क्रीनवरती होतोय. म्हणजे स्क्रीनवरती त्याचं जाणं हे आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिररच होत आहे. मग आता आपल्या लक्षात येईल की इन्सिडंट रेने प्लेन सरफेसबरोबर केलेला जो अँगल असतो तो असतो ग्रेझिंग अँगल किंवा ज्याला ग्लान्सिंग अँगल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ह्या 4 नंबरच्या इन्सिडंट रेने ह्या प्लेन सरफेसबरोबर केलेला हा जो अँगल असेल तो असेल ग्रेझिंग अँगल. किंवा ह्या 5 नंबरच्या रे ऑफ लाईटने ह्या प्लेन मिरर बरोबर, हा प्लेन सरफेस म्हणजे प्लेन मिरर आहे इथं की ज्याला तुम्ही लॉइड मिरर असं म्हणत आहात, यांच्याबरोबर केलेला जो अँगल आहे तो सुद्धा काय आहे तर ग्रेझिंग अँगल. या ग्रेझिंग अँगलला होतं काय, या पर्टिक्युलर अँगलला असं दिसतंय की हा रिफ्लेक्ट होणारा लाईट की जो रिफ्लेक्ट होऊन स्क्रीनपाशी पोहोचला होता, हा रिफ्लेक्ट होऊन जो स्क्रीनपाशी पोहोचला होता तो स्क्रीनवरती आल्यानंतर असा ॲपियर होतोय की तो या सोर्स ऑफ लाईटपासून आलेला रे ऑफ लाईट आहे. म्हणजे ॲक्च्युअली तर एका रिअल सोर्स ऑफ लाईटपासून निघणाऱ्या वेव्हचं आफ्टर रिफ्लेक्शन स्क्रीनवरती पोहोचणं आहे. पण ते आपल्याला ॲपियर असं होतं आहे की हे स्क्रीनवरती पोहोचणारे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो रे ऑफ लाईट आहे तो आफ्टर रिफ्लेक्शन इथं पोहोचलेला आहे. पण तो असा वाटतोय स्क्रीनवरती पोहोचल्यानंतर की तो कुठून आलेला आहे तर या सोर्स ऑफ लाईटपासून आलेला आहे.
की ज्याला तुम्हाला म्हणायचं आहे व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईट. म्हणजे बघा की इथं व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईट तयार होतो आणि स्क्रीनवरती काय मिळतोय तर इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतोय. इंटरफेरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी तर कमीत कमी 2 सोर्स ऑफ लाईटची आपल्याला गरज आहे, की जे कोहेरंट असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या लॉईड्स मिररचा वापर करून आपण स्क्रीनवर सक्सेसिव्हली इंटरफेरन्स पॅटर्न तयार केलेला आहे आणि ज्याचं कारण तयार झालेले हे 2 कोहेरंट सोर्स ऑफ लाईट आहेत. मग आता इथं तर तुमच्या लक्षात आलं की ह्या प्लेन मिररचा वापर करून आपण एका सोर्सपासून काय तयार केला तर एक दुसरा सोर्स तयार केला की जो पहिल्या सोर्सप्रमाणेच काम करतोय. म्हणजे पहिल्या सोर्सप्रमाणेच तो त्याची वेवलेंथ आहे आणि तो पहिल्या सोर्सबरोबर काय आहे तर कोहेरंट आहे. म्हणजे या दोन्ही सोर्सचा वापर करून लॉईड मिररच्या माध्यमातून आपण काय मिळवलेलं आहे, एक सक्सेसफुल असा इंटरफेरन्स पॅटर्न स्क्रीनवरती मिळवलेला आहे आणि हे लॉईड्स मिररमुळं आपल्याला शक्य झालेलं आहे. लॉईड्स मिररनंतर आता फ्रेस्नेल बायप्रिझमचा वापर कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट तयार करण्यासाठी कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहणार आहोत. ए बायप्रिझम इज ए प्रिझम विथ व्हर्टेक्स अँगल ऑफ नियरली 180 डिग्री. इथं हा जो प्रिझम तुम्हाला दिसत आहे हा आहे फ्रेस्नेल बायप्रिझम, ज्याचा व्हर्टेक्स अँगल हा जवळपास 180 डिग्री इतका असतो. इट कॅन बी कन्सिडरेड टू बी मेड अप ऑफ 2 प्रिझम्स. हा जो फ्रेस्नेल बायप्रिझम आहे तो 2 प्रिझमचा वापर करून तयार करण्यात आलेला प्रिझम आहे. विथ व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल रेंजिंग फ्रॉम 30 मिनिट टू 1 डिग्री. हे जे 2 प्रिझम आहेत त्यांचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा 30 मिनिट टू 1 डिग्री इतका लहान रिफ्रॅक्टिंग अँगल आहे. जॉईन ॲट देअर बेसिस. हे 2 प्रिझम घेतले, बेस टू बेस हे जॉईन करून टाकले, बेस टू बेस हे चिकटवून टाकले आणि ज्यांचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा 30 मिनिट टू 1 डिग्री इतका ठेवण्यात आला आणि त्यांनी कोण तयार झाला, फ्रेस्नेल बायप्रिझम तयार झाला. In experimental arrangement, the refracting edge of the biprism is kept parallel to the length of slit. डायग्राममध्ये रिफ्रॅक्टिंग एज कुठं दिसते तुम्हाला दाखवते बघा. ही रिफ्रॅक्टिंग एज ऑफ बायप्रिझम आहे, ही सुद्धा रिफ्रॅक्टिंग एज ऑफ बायप्रिझम आहे आणि ही एज स्क्रीनला कशी दिसते बघा, पॅरलल दिसत आहे. ठीक आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम ए सोर्स is made to pass through a narrow slit S and fall on the biprism. एका मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटपासून येणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहे त्या एका स्लिटमधून, इथं बघा ही स्लिट दिसते तुम्हाला S, ह्या स्लिटमधून अलाव केल्या. कुठं फॉल होण्यासाठी तर बायप्रिझमच्या या रिफ्रॅक्टिंग एजवर फॉल होण्यासाठी. द 2 halves of the biprism form virtual images S1 and S2. These are coherent sources having obtained from a single secondary source S. The 2 waves coming from S1 and S2 interfere and form interference fringes like that in Young's double slit experiment in the shaded region shown in the figure. तर आपण काय डिस्कस करतोय की एका मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटपासून येणाऱ्या लाईट वेव्स ह्या एस ह्या स्लिटचा वापर करून कुठं फॉल होण्यासाठी अलाव केल्या गेल्या तर या बायप्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग एजवर. बघा बायप्रिझमचे जर आपण 2 भाग कन्सिडर केले तर हा वरचा अर्धा भाग झाला, हा खालचा अर्धा भाग झाला. म्हणजे ही वरच्या बाजूची रिफ्रॅक्टिंग एज झाली, ही खालच्या बाजूची रिफ्रॅक्टिंग एज झाली. ठीक आहे. मग ह्या स्लिटमधून काही लाईट वेव्स या वरच्या अर्ध्या भागावरती पडल्या, रिफ्रॅक्ट झाल्या, बायप्रिझममधून बाहेर झाल्या, बाहेर इमिट केल्या गेल्या आणि स्क्रीनवरती या ठिकाणी जाऊन पोचल्या. हे बघा ही इथं पोचली, हा रे ऑफ लाईट कुठे जाऊन पोचला आहे तर इथं पोचला. ठीक आहे. ह्या स्लिटमधून काही लाईट रेज रिफ्रॅक्टिंग एजच्या खालच्या बाजूला, बायप्रिझमच्या ह्या खालच्या बाजूला येऊन कोइन्साइड झाले. इथून ते रिफ्रॅक्ट झाले, कुठं जाऊन पोहोचलेत, स्क्रीनवर इथं जाऊन पोहोचलेत.
हा कुठं जाऊन पोहोचला आहे तर स्क्रीनवरती इथं जाऊन पोहोचला आहे. हे होत असताना स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला. याचा अर्थ 2 कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट तयार झाले असतील. इथं इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला, त्याचा अर्थ इथं काय आहे तर सुपरपोजिशन रिजन आहे, म्हणजे इथं लाईट वेव्ज काय झाले असतील, इंटरफेअर झाले असतील. आणि त्या इंटरफेअर झालेल्या लाईट वेव्ज सरळ सरळ की ज्यावेळेस ते इंटरफेअर होतात त्यावेळेस एकापेक्षा जास्त लाईट सोर्सेसचा वापर तिथं झाला असेल. पण आपल्याकडं तर एकच सोर्स ऑफ लाईट होता, आपल्याकडं तर एकच स्लिट होती. मग हे 2 सोर्सेस ऑफ लाईट आले कुठून तर S1 आणि S2 हे ते 2 व्हर्च्युअल सोर्सेस ऑफ लाईट आहेत की जे कोहेरंटसुद्धा आहेत. आणि त्यांना कुणी कन्स्ट्रक्ट केलं, त्यांना कुणी तयार केलं असेल तर या फ्रेस्नेलच्या बायप्रिझमने S1 आणि S2 हे ते 2 व्हर्च्युअल सोर्सेस ऑफ लाईट तयार केले की ज्यांच्यापासून इमिट होणारा लाईट पुढं इंटरफेअर झाला आणि स्क्रीनवरती काय तयार झाला, इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला. बघा होत असतं काय तर आपल्याला माहिती आहे की ह्या स्लिटमधून बाहेर पडणाऱ्या ह्या लाईट वेव्स इथं कोइन्साइड झाल्या, ह्या बायप्रिझममधून रिफ्रॅक्ट झाल्या आणि स्क्रीनवरती या पॉईंटपाशी त्या ॲपियर झाल्या. पण मग स्क्रीनपासून येणारा या ज्या लाईट वेव्ज आहेत, हा जो रे ऑफ लाईट आहे तो असा ॲपियर होतोय, तो असा भासतोय की जणू काही तो कुठून येत आहे तर या व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईटपासून येत आहे. बघा स्क्रीनवरती पोहोचणारी ही जी लाईट वेव्ह आहे किंवा हा जो रे ऑफ लाईट आहे, जर आपण बघितलं की कुठून येतोय असा भास होतोय तर तो कुठून येतोय तर ह्या S2 पासून येतो आहे असं जाणवतंय. हा जो रे आहे तो कुठून येतोय तर S1 पासून, आणि हा जो रे आहे तो कुठून येतोय तर S1 पासून. आणि त्यामुळं मग होतं काय की ह्या S1 पाशी एक व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईट तयार होतो आणि ह्या S2 पाशी दुसरा व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईट तयार होतो. म्हणजे हे 2 सोर्सेस ऑफ लाईट कोहेरंट सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतात की जे ह्या बायप्रिझमने तयार केलेले आहेत. आणि यांच्यापासून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स इथं सुपरपोज्ड होतात, इथं त्यांचा इंटरफेरन्स रिजन तयार होतो, इथं ते इंटरफेअर होतात आणि त्यामुळे स्क्रीनवरती काय तयार होतो, इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो. अशा पद्धतीने फ्रेस्नेल बायप्रिझमचा वापर करून आपण काय करतोय, 2 कोहेरंट सोर्सेस तयार करतो. एका सोर्स ऑफ लाईटपासून, एका स्लिटपासून आपण काय तयार केलं तर 2 सोर्सेस ऑफ लाईट तयार केले की जे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट होते. कोणाच्या मदतीने तर बायप्रिझमच्या मदतीने, फ्रेस्नेल बायप्रिझमच्या मदतीने. आणि स्क्रीनवर काय घडवून आणतो, इंटरफेरन्स पॅटर्न घडवून आणतो. आज आपण लाईटशी संबंधित एक अतिशय इंटरेस्टिंग असा कॉन्सेप्ट स्टडी करणार आहोत. तो आहे ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथशी संबंधित एक फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. पाथ डिफरन्स आपल्याला मिळवायचा आहे ह्या रिलेशनमध्ये. पण त्याआधी ऑप्टिकल पाथ काय आहे हा कॉन्सेप्ट तुम्हाला मी शिकवते. एक लाईट वेव्ह आहे बघा, ट्रॅव्हल होतीये क्रॉस ट्रफ. आपल्याला माहिती आहे, आपण असं म्हणतो की लाईट प्रोपॅगेट होतीये कशाच्या फॉर्ममध्ये तर वेव्हच्या फॉर्ममध्ये. लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्ह. मग ही लाईट वेव्ह चालली, ट्रॅव्हल होती, प्रोपॅगेट होती. माध्यम कोणता आहे तर व्हॅक्यूम. व्हॅक्यूममधून प्रोपॅगेट होती, व्हॅक्यूममधून ही चाललेली. दुसरी ही एक वेव्ह आहे, ती सुद्धा निघाली क्रॉस ट्रफ करत, व्हॅक्यूममधूनच जात होती. पण व्हॅक्यूममधून तिने केवढं अंतर ट्रॅव्हल केलं तर एवढंच. हे बघा, पहिल्या वेव्हने इथून इथंपर्यंत व्हॅक्यूममध्ये अंतर ट्रॅव्हल केलं, दुसऱ्या वेव्हने इथून इथंपर्यंत व्हॅक्यूममध्ये अंतर ट्रॅव्हल केलं, काय जे अंतर असेल ते. पण नंतर मात्र इथं आपण एक अडथळा तयार केला, एक ऑब्स्टॅकल तयार केलं. आपण इथं ठेवली ग्लास चिप. ग्लास ठेवला आपण, ह्या ग्लासने ऑब्स्टॅकल म्हणून काम केलं. ऑब्स्टॅकल म्हणून काम केलं असं मी का म्हणते तर व्हॅक्यूममध्ये लाईटची व्हेलॉसिटी होती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. पण मग आता ग्लास चिप ठेवल्यामुळं लाईटची व्हेलॉसिटी कमी झाली असेल, कारण इतर कोणत्याही माध्यमामध्ये लाईटचा जो स्पीड आहे तो हवा किंवा व्हॅक्यूम ह्या माध्यमापेक्षा कमी असतो. म्हणजे इथं लाईटची व्हेलॉसिटी कमी झाली.
मग या कमी व्हेलॉसिटीने ही वेव्ह अशी लहान होऊन गेली. फ्रिक्वेन्सी तर बदलली नाही, पण वेव्हलेंथ मात्र काय झाली, बदलली, चेंज झाली. वेव्हलेंथ वाढली म्हणजे इथे वेव्हची ऑसिलेशन वाढली एवढ्या भागामध्ये. मग कधीतरी लाईट ह्या ग्लास चिपमधून बाहेर आला असेल. बाहेर आला म्हणजे पुन्हा हवेत आला, व्हॅक्यूममध्ये आला. मग व्हॅक्यूममध्ये आल्यानंतर पुन्हा त्याच्यात पूर्वीच्या स्पीडने, व्हॅक्यूमधल्या स्पीडने म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने तो प्रोपॅगेट व्हायला लागला. म्हणजे या वेव्हच्या बाबतीत जर मी बोलले तर मला असं बोलावं लागेल की ही वेव्ह कोणताही अडथळा नसताना ट्रॅव्हल होत होती. कशामधून? व्हॅक्यूममधून. ही वेव्ह व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल झाली कुठंपर्यंत? इथंपर्यंत. म्हणजे जेवढं अंतर या वेव्हने व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल केलं तेवढंच अंतर ह्या वेव्हने इथंपर्यंत ट्रॅव्हल केलं, का तर ही व्हॅक्यूममधून जात होती. पण नंतर मात्र इथं तिला अडथळा आला. एल इतक्या अंतरापर्यंत, एल इतकं अंतर, एल इतकं डिस्टन्स ती अडकून पडली. कशामध्ये? तर ग्लासमध्ये. तिचा स्पीड कमी झाला. पण इथं एल एवढ्या अंतरामध्ये ज्यावेळेस ही इथं थांबलेली होती, हिचा स्पीड कमी झाला होता. थांबलेली होती असं नाही म्हणू शकत आहे आपण, स्पीड कमी झाला तिचा. तेवढ्या वेळेत ही वेव्ह मात्र पुढे निघून गेली, का तर हिला अडथळा नाही. मग या वेव्हने इथून इथंपर्यंत जात असताना जे अंतर ट्रॅव्हल केलं तर इथं एल, आणि ते कमी अंतर होतं, का तर इथं काय होतं, ऑब्स्टॅकल होता, इथं होता ग्लास. तेवढ्याच वेळेत मात्र या वेव्हने कोणताही अडथळा नसल्यामुळं आपण म्हणूयात की एवढं अंतर ट्रॅव्हल केलं. बघा, या अंतरापेक्षा हे अंतर काय दिसतंय तर मोठं दिसतंय. याला मी म्हणते एल डॅश. ठीक आहे. म्हणजे बघा, दोन्हीही वेव्ह कशामधून ट्रॅव्हल होत होत्या? व्हॅक्यूममधून. किती अंतर ट्रॅव्हल केलं त्यांनी? तर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. एक क्रस्ट आणि एक ट्रफ, एक क्रस्ट आणि एक ट्रफ. नंतर हिला कोणताही अडथळा नसल्यामुळे ही व्हॅक्यूममध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने पुढं जात राहिली. हिचं मात्र तसं झालं नाही. इथं आपण एक ग्लास चिप इन्सर्ट केली, एक ऑब्स्टॅकल आणलं इथं, की ज्याच्यामुळं लाईटची व्हेलॉसिटी कमी झाली. कमी व्हेलॉसिटीने या वेव्हने काय केलं तर कमी अंतर ट्रॅव्हल केलं, आणि तेवढ्या वेळेमध्ये मात्र या वेव्हने जास्त अंतर ट्रॅव्हल केलं. किती अंतर ट्रॅव्हल केलं तर एल डॅश इतकं अंतर ट्रॅव्हल केलं तिने व्हॅक्यूममध्ये, आणि हिने किती अंतर ट्रॅव्हल केलं तर एल इतकंच अंतर ट्रॅव्हल केलं. म्हणजे आता ऑप्टिकल पाथ कुणाला म्हणायचं तर एल डॅश या अंतराला एलचा काय म्हणायचं? ऑप्टिकल पाथ म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या सेम अंतरामध्ये, एवढ्या अंतरामध्ये ज्यावेळेस मी असा विचार करते की पहिल्या वेव्हने किती अंतर ट्रॅव्हल केलं ते आहे एल डॅश, म्हणजे वाढलेलं अंतर आहे. आणि एल डॅश हा व्हॅक्यूममधल्या लाईटचा काय आहे तर ऑप्टिकल पाथ आहे. कळला आहे तुम्हाला? ऑप्टिकल पाथ हा कॉन्सेप्ट कळला. एल डॅशला आपण एलचा काय म्हणायचं? ऑप्टिकल पाथ म्हणायचं. ठीक आहे. आता पुढं जाऊया. इफ लाईट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स डेल्टा एक्स, लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे? डेल्टा एक्स इतकं. कशामधून? इन व्हॅक्यूम. ज्यावेळेस लाईट कशामधून ट्रॅव्हल होत होता? व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होत होता. देन इट्स फेज चेंजेस बाय डेल्टा फाय. त्यावेळेस तिचा चेंज काय झाला तर तिचा चेंज कशामध्ये दिसला तर फेजमध्ये दिसला. किती फेज चेंज झाला? डेल्टा फाय. आणि तो फेज चेंज आपल्याला खालील इक्वेशनने लिहिता येतं. बघा मी ते इक्वेशन कसं लिहिलं. डेल्टा फाय म्हणजे चेंज इन फेज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. के म्हणजे काय आहे तर वेव्ह वेक्टर आहे. के हा वेव्ह वेक्टर आहे. मग केची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली मी पहिल्या इक्वेशनमध्ये. मग मला काय मिळालं? डेल्टा फाय इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स. ओमेगा अपॉन सी म्हणजे काय होता? के होता. केला काय म्हणतोय आपण? वेव्ह वेक्टर. ओमेगा काय आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही ओमेगा. आणि सी म्हणजे काय आहे तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम तुम्हाला माहिती आहे ना किती येतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हा फेज चेंजसाठीचं इक्वेशन लक्षात ठेवा. डेल्टा फाय इक्वल टू ओमेगा अपॉन सी
इंटू डेल्टा एक्स. If light wave is traveling in a medium having refractive index n, then for distance delta x, the phase change is given by. बघा, आता लाईट वेव कुठून ट्रॅव्हल होतीये तर एका माध्यमामधून ट्रॅव्हल होतीये की ज्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तर एन इतकी आहे. म्हणजे जर आपण म्हटलं की वॉटरमधून ट्रॅव्हल होती तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल 1.33. ग्लासमधून ट्रॅव्हल होतोय असं जर आपण म्हटलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल 1.5. किती अंतर ट्रॅव्हल केलं एन इतक्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या माध्यमातून त्या लाईट वेव्हने तर डेल्टा एक्स इतकं अंतर ट्रॅव्हल केलं. त्यावेळेस जो फेज चेंज झाला तो फेज चेंज आपण ह्या इक्वेशनने लिहितोय डेल्टा फाय डॅश इक्वल टू के डॅश इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. के डॅश म्हणजे काय आहे तर वेव्ह व्हेक्टर आहे, आधीच्या इक्वेशनमध्ये आपण बघितलं. आता के डॅश इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही. ही के डॅशची व्हॅल्यू ओमेगा अपॉन व्ही आपण इथं सबस्टिट्यूट करूयात डेल्टा फाय डॅशच्या इक्वेशनमध्ये, म्हणजे फेज चेंजसाठीच्या इक्वेशनमध्ये. मग इक्वेशन होईल डेल्टा फाय डॅश इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. आधीच्या इक्वेशनमध्ये होता डेल्टा फाय इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स. इथं फक्त चेंज काय झाला, मी डेल्टा फायला डॅश म्हणते इक्वल टू ओमेगा अपॉन जिथं सी होता तिथं म्हणते व्ही इंटू डेल्टा एक्स. के डॅश हा काय आहे तर वेव्ह व्हेक्टर. कॅपिटल के आपण वेव्ह व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतोय. फक्त के ज्यावेळेस वापरला होता त्यावेळेस वेव्ह व्हेक्टर इन व्हॅक्यूम असं त्याचं स्टेटस होतं. आता काय आहे तर तो वेव्ह व्हेक्टरच आहे ज्यावेळेस मी त्याला के डॅश असं म्हणते. पण ज्यावेळेस लाईट कशामधून ट्रॅव्हल होतोय तर मीडियममधून, म्हणजे के डॅश इक्वल टू वेव्ह व्हेक्टर इन द मीडियम. व्ही काय आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एनी अदर मीडियम, की जे मीडियम म्हणजे हवा आणि व्हॅक्यूम सोडून इतर कोणतंही माध्यम आहे, इतर कोणतंही मीडियम आहे की ज्यामधून ती लाईट वेव्ह काय होतीये ट्रॅव्हल होतीये. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि व्हेलॉसिटीमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. बघा या फॉर्म्युल्याने आपल्याला ते मिळवता येतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू सी अपॉन व्ही. युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असा हा कॉन्स्टंट आहे ज्याला आपण कॅपिटल सीने रिप्रेझेंट करतोय, की जो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी ज्याची व्हॅल्यू आहे. सी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस आपण कॅपिटल सीनेच रिप्रेझेंट करणार. डिवाइड बाय व्ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एनी अदर मीडियम. हवा किंवा व्हॅक्यूम सोडून इतर कोणत्याही माध्यमामधला लाईटचा स्पीड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल व्ही हे लेटर वापरतो. देअरफॉर एन इक्वल टू सी अपॉन व्ही. हाच फॉर्म्युला हेच इक्वेशन जर मी रिअरेंज केलं आणि व्हीसाठी लिहिलं तर व्ही इक्वल टू सी अपॉन एन, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ठीक आहे. व्ही इक्वल टू सी अपॉन एन ही व्हॅल्यू आपण ह्या फेज चेंजच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. मग काय मिळेल आपल्याला डेल्टा फाय डॅश इक्वल टू ओमेगा अपॉन सी अपॉन एन इंटू डेल्टा एक्स. डेल्टा फाय डॅश इक्वल टू हा डबल डिवाइड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता इथं जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये, ओमेगा इंटू एन डिवाइड बाय सी इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. या इक्वेशनमधला एन इंटू डेल्टा एक्स हा जो पॅरामीटर आहे याला आपण रिप्रेझेंट करूयात डेल्टा एक्स डॅशने. देअरफॉर डेल्टा फाय डॅश इक्वल टू ओमेगा अपॉन सी हा कशाने रिप्रेझेंट करायचा म्हणते मी तर डेल्टा एक्स डॅशने. ठीक आहे. आधीच्या इक्वेशनमध्ये डेल्टा फाय इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स होता आणि इथं या अंतरामध्ये ह्या डिस्टन्समध्ये एक पॅरामीटर
मध्ये वाढलेला आहे तो म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम आणि ह्यांच्या मल्टिप्लिकेशनला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय तर डेल्टा एक्स डॅशने. मग ह्या इक्वेशनवरून आणि आधीच्या इक्वेशनवरून आपण जे रिलेशन सेट करणार आहोत ते असं असेल की फेज चेंज वेन ए लाईट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स डेल्टा एक्स इन द मीडियम. मीडियममधून ट्रॅव्हल होत असताना लाईटने ट्रॅव्हल केलेला पाथ डेल्टा एक्स होता, त्यावेळेचा जो फेज चेंज होता तो कुणा इतका आहे तर फेज चेंज वेन लाईट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स एन इंटू डेल्टा एक्स इन द व्हॅक्यूम. व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होत असताना लाईटने ट्रॅव्हल केलेला जो पाथ आहे तो आहे एन इंटू डेल्टा एक्स. हा पाथ ट्रॅव्हल होत असताना लाईटमध्ये काय झाला होता तर फेज चेंज झाला होता. आलं लक्षात? नाऊ वी कॅन से दॅट ए पाथ लेंथ ऑफ डेल्टा एक्स in a medium of refractive index n is equivalent to a path length of n into delta x in vacuum. n into delta x is called optical path. Now we can say that a path length of delta x in a medium of refractive index n is equivalent to a path length of n into delta x in vacuum. n into delta x is called optical path traveled by a light wave. Thus, optical path through a medium is the effective path traveled by light in vacuum to generate the same phase difference. In vacuum, the optical path is equal to the actual path traveled as n equal to 1. टाइम, डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी किंवा स्पीड यांच्यामधलं रिलेशन तर आपल्याला माहितीच आहे. टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा आपण ह्याला व्हेलॉसिटीसुद्धा म्हणू शकतो. बघा, याच्याच अकॉर्डिंगली लाईटशी संबंधित डिस्टन्स आणि स्पीड मी लिहिते. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्स वेन इट इज ट्रॅव्हल्ड इन व्हॅक्यूम डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट वेन इट इज ट्रॅव्हल्ड इन व्हॅक्यूम इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट वेव्स वेन इट इज ट्रॅव्हल्ड इन any other medium divided by velocity of light waves in a medium is equal to, हेच मी पुन्हा लिहिलं, d अपॉन व्ही व्हॅक्यूमसाठी इज इक्वल टू d अपॉन व्ही. ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होतोय मीडियममधून आणि मीडियममधूनच काहीतरी अंतर कव्हर करतोय त्यावेळेस मी लिहिते d मीडियम अपॉन व्ही मीडियम. हीच टर्म मी रिअरेंज करते डिस्टन्स कवर्ड बाय लाईट वेव्स इन व्हॅक्यूमसाठी. डी व्हॅक्यूम इक्वल टू डी अपॉन व्ही फॉर मीडियम ॲज इट इज राहील मल्टिप्लायड बाय हा इथं डिवाइड असलेला पॅरामीटर पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल मल्टिप्लायड बाय व्ही व्हॅक्यूम. हे जे डिस्टन्स आहे व्हॅक्यूममध्ये लाईटने कव्हर केलेलं तो म्हणजेच काय आहे ऑप्टिकल पाथ आहे. मी ऑप्टिकल पाथचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगत असताना ती गोष्ट सांगितली होती. म्हणजे डी व्हॅक्यूम हाच काय आहे तर ऑप्टिकल पाथ आहे. बघा आपण एल डॅशने तो रिप्रेझेंट केला होता इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. हा व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियम असं मी लिहिलं, बाकी काही नाही चेंज केलेला. मल्टिप्लायड बाय हा डी मीडियम ॲज इट इज न्यूमरेटरला होता न्यूमरेटरलाच ठेवला आहे. व्हेलॉसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समधलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे म्यू इक्वल टू सी अपॉन व्ही किंवा ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी एनने रिप्रेझेंट केली तर एन इक्वल टू सी अपॉन व्ही. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एनी अदर मीडियम. इथं बघा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजे फ्री स्पेस डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एनी अदर मीडियम म्हणजे सी अपॉन व्ही. ही टर्म मी रिप्लेस करून टाकली कशासाठी तर म्यूसाठी.
किंवा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एनने रिप्रेझेंट करत असू तर त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी म्हणजे एनसाठी व्ही अपॉन व्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे हा सी अपॉन व्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स कवर्ड बाय लाईट वेव्स इन एनी अदर मीडियम डी ॲज इट इज. म्हणजे ऑप्टिकल पाथसाठीचं इक्वेशन आपण मिळवलं. ऑप्टिकल पाथ इक्वल टू एन मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स कवर्ड बाय लाईट वेव्स इन ए मीडियम. ठीक आहे, राहतंय का लक्षात? एका लाईट वेव्हने व्हॅक्यूममधून जात असताना कव्हर केलेलं डिस्टन्स आहे एन इंटू डी. डी हे अंतर आहे, टी इतक्या वेळेमध्ये कव्हर केलेलं, आणि एन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम. तीच लाईट वेव्ह ज्यावेळेस एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल होती त्यावेळेस सेम टाईममध्ये तिने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे डी. म्हणजे आता इथं काय तयार होईल तर पाथ डिफरन्स तयार होईल. देअरफॉर पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन डी मायनस डी. हा इथला डी, एन डी मायनस डी. देअरफॉर पाथ डिफरन्स इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट कॉमन आला डी डी ब्रॅकेटमध्ये एन मायनस 1. म्हणून पाथ डिफरन्स असेल पाथ डिफरन्स इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट एन मायनस 1. डी हे लाईट वेव्हने कव्हर केलेलं डिस्टन्स असेल आणि एन ही त्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल.